तर डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. डोंबिवलीत राहणारी एकता सावंत या मुलीनं स्थानिकांना व्यवसाय करू दिला जात नसल्याचा पोस्ट केलेली होती. डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यावर केडीएमसीचे अधिकारी मेहरबान आहेत, तर दुसरीकडे मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय केला जातोय असा दावा तिथं केला होता. तर महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आणि मनसे आक्रमक झाली. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत अशी भूमिका आता मनसेनं घेतलेली आहे. दुसऱ्या दिवशी परत आली स्टॉल लावायला. मला वाटलं की आता चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. त्या हिंदी माणसांनी काय केलं, मराठीवाले जे ऑटोवाले जे मराठीमध्ये हिंदी असतात, कळलं ना तुम्हाला, त्यांनी काय केलं, ऑटोवाले आले 200-300 ऑटोवाले आले. किती 200-300 वाले ऑटोवाले आले, युनिटी आले. मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा. मी म्हटलं काय झालं, काय रिझन आहे. नाही तुमचा सिलेंडर आहे, असं आहे तसं आहे. मी म्हटलं बाकीच्या लोकांचं सिलेंडर काय, हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का, बाकीच्या लोकांना लागू नाही होणार का. तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा फेरीवालीचा प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे. डोंबिवलीमध्ये राहणारी जी एकता सावंत जी आहे, ही मुलगी ह्या परिसरामध्ये शोरमा म्हणून जे आहे त्याचा व्यवसाय करते. मात्र पालिका जी आहे त्याचप्रमाणे पोलीस जे आहे त्यांना 300 रुपये द्यावे लागतात असं जे आहे तिने सांगितलेलं आहे. इंस्टाग्रामवरती जे आहे तिने एक पोस्ट केलेली, त्या पोस्टची दखल घेत राज ठाकरे यांनी मनसेचे जे नेते आहेत ते अविनाश जाधव हे काल डोंबिवलीमध्ये रात्रीच्या वेळेस आलेले होते आणि तिची देखील भेट घेतली आहे. डोंबिवलीचा आपण पाहू शकता की हा स्टेशन परिसर आहे. या स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरीवाले बसलेले. मात्र तिचं असं म्हणणं आहे की जे डोंबिवलीमध्ये जे फेरीवाले आहेत ते बाहेरून आलेले फेरीवाले परप्रांतीय आहेत. मात्र स्थानिक लोक जे आहेत त्यांना इथे व्यवसाय करून दिले जात नाही आहे. त्याची दखल जी आहे ती राज ठाकरेंनी स्वतः घेतली आणि अविनाश जाधव आहेत हे रात्री जे आहेत इथे या परिसरामध्ये आले आणि तिची भेट देखील घेतलेली आहे. तिने आरोप देखील केलेला आहे की जे महापालिका आहे त्याचप्रमाणे पोलीस आहेत आणि अनेक लोक जे आहेत ते तिच्याकडनं दररोज 300 रुपये घेतले जात आहेत. तिला परवडत नाही आहेत आणि तिला लावून देखील देत नाही. तिचं म्हणणं आहे की आमच्याकडनं का पैसे घेतात, परप्रांतीय लोक जे आहेत तिथे येऊन इथे धंदा करतायत, व्यवसाय करतात म्हणून आम्हाला करून देत नाही. त्यामुळे महानगरपालिका जी आहे ती फेरीवाल्यांना अभय देते का की परप्रांतीयांना अभय देते का हे यांना सिद्ध होत आहे. कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली.